चिपळूण काँग्रेस शहराच्या कार्यालयात माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांची जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून इंदिरा गांधींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला आणि त्यांच्या कार्याचं स्मरण केलं। कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांनी विशेष उपस्थिती लावली। त्यांनी इंदिरा गांधींच्या नेतृत्व गुणांवर, देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या योगदानावर प्रकाश टाकला आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले। काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष टी डी पवार यांनी देखील स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या कार्याची महती विशद केली। इंदिरा गांधी देशासाठी शहीद झाल्या, आज त्यांच्या कार्याचे स्मरण देश करीत आहे। कार्यक्रमादरम्यान काँग्रेस पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि युवक काँग्रेसचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। देश विकसित होता अशा वेळेला भिद्रनवाले, मला माहिती आहे पंजाबमध्ये भिद्रनवाले एक संघटना आहे, ती म्हणजे जास्त या आरएसएस वाल्यांनी त्यांना पेटवलं होतं। तुम्ही त्यांचा इतिहास जर पाहिला तर आता जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे त्या संघाच्या लोकांनी त्या पंजाबमध्ये एका असंतुष्ट अशा गटाला पेटवलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून तिथे त्यांनी इंदिरा गांधींच्या विरोधात थोडासा संघर्ष केला आणि त्यांचं सुवर्ण मंदिर आहे, त्या सुवर्ण मंदिरामध्ये सैन्य घुसवलं गेलं होतं। म्हणजे त्यावेळेला त्यांनी घुसवलं इंदिरा गांधींनी त्या अतिरेक्याला बाहेर काढण्यासाठी। त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हा आमच्या धर्माचा अपमान आहे आणि तुम्ही सैन्य कसं घुसवलं वगैरे, आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी 1984 ला एक गट रचला आणि त्या गटामध्ये इंदिरा गांधींचा त्यांच्यात जवळ असलेले त्यांचे पहाडेकरी पीएस सिंग आणि सरपत सिंग या दोघांनी त्यांच्यावरती जवळून गोळ्या घातल्या आणि त्यांच्या देहाची ताळण केली। अशा पद्धतीने एक कणखर असं व्यक्तिमत्व, देशाला हवावं असं नेतृत्व या जगातून निघून गेलं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।